काम करून माझं कंप्लीट झालं। ही गौरी आहे, ह्याला मला रंगकाम करायचं आहे, पण ह्याला स्वच्छ करण्यासाठी मी इकडे आमच्या इकडे झऱ्याचं पाणी आहे तिकडे धुवायला चाललं आहे आणि तिकडनं मी छोट्या छोट्या खड्याच्या गौरी पण घेऊन येणार आहे कलर करण्यासाठी। पारंपरिक पद्धतीमध्ये खड्याच्या गौरी, कोणी मुखवट्याच्या गौरी आणि कोणी ज्या जंगलामध्ये मिळालेल्या भाज्या असतात त्याच्या गौरींचे पूजन करतात। तर गौरी आगमन आहे उद्या आणि त्याच्यामुळे हे रंगकाम मला करायचं आहे आणि खड्याच्या गौरीसुद्धा कलर करायच्या आहेत। तर मी आता खडे वेचून घेऊन येऊया। तर आमच्या बाजूलाच इकडे झरा आहे, तर तिकडे जाते मी गौरी आणायला। हिरवे मालाला तांबरी वाट, हिरवे मालाला तांबरी वाट, आठवण माहेरची येते ग मला, आठवण माहेरची येते ग। माझ्या बाजूलाच झरा आहे, त्याला आम्ही वैल बोलतो, तर त्या पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल। आणि या झाडाच्या बाजूला मी उभी राहिले, हे झाडाला आमच्या इथे कचोरा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला सांगा। आणि जेव्हा गौरींचं पूजन करतात रानांमधून खूप साऱ्या अशा वनस्पती आणल्या जातात आणि या वनस्पती एकत्र करून त्याला साडी नेसून सजवून त्याचं गौरींचं पूजन आमच्या इकडे पारंपरिक पद्धतीने केलं जातं। आणि ह्या वनस्पतीचा औषधी उपयोगसुद्धा आहे। बाळ झाल्यानंतर जेव्हा दूध येत नसेल त्यावेळी याचा उपयोग करतात। याला म्हणजे जंगली हळदसुद्धा बोलतात। याचं मूळ हे खूप औषधी आहे मधुमेहासाठी आणि इतर ब्लड प्रेशर रोगासाठी वगैरे सुद्धा। तर अशा या नैसर्गिक आणि औषधी वनस्पती एकत्र करून आमच्याकडे गौरींचं पूजन केलं जाते। ते गौरी पूजनाच्या दिवशी मी तुम्हाला दाखवेनच। माझ्या मागे झरा आहे, पाऊस कालच थांबलाय जरासा, त्याच्यामुळे ना खूप सारं झऱ्याला पाणी आहे आणि एकदम जोरात आणि फोर्सने पाणी आहे। ते मला अशा पद्धतीचे ना चपटे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या टेक्स्चरचे असे खडे मला मिळालेत आणि मी ते सगळे वेचून घेऊन आले। आमच्या इकडे जास्त करून ह्या रंगाचेच खडे आहेत आणि बाकीचे मी सगळे शोधून आणलेत। माझ्या जोडीला माझी भाची वंचिकासुद्धा होती, तिनेसुद्धा मला मदत केली। मस्त वाटत आहेत खडे। आता गौरा येशी न कवा गौरा येशी, आता गौरा येशी न कवा गौरा येशी, तेड फुलती दिंड फुलती न भादव्या दिसी आम्ही येऊ ग, तेड फुलती दिंड फुलती न भादव्या दिशी आम्ही येऊ ग। आता गौरा येशी न कवा गौरा येशी, आता गौरा येशी न कवा गौरा येशी, पाऊस पडती नद्या भरती न भादव्या दिशी आम्ही येऊ ग, पाऊस पडती नद्या भरती न भादव्या दिशी आम्ही येऊ ग। आता गौरा येशी न कवा गौरा येशी। भाची वंचिका ही सुद्धा खडे वेचायला आलेली आणि तिने सुद्धा गौर केले आहे। दाखव, मस्त। तांबरे वाटल मन धावते, सांग सांग पाखरा निरोप माझा, सांग सांग पाखरा निरोप, सांग माझे आईला येतय गौराईले, मुलारी लवकर पाठव आई, मुलारी लवकर पाठव, हिरवे मालाला तांबरी वाट, आठवण माहेरची येते। आणि माझी भाची वंचिका तिने मला खूप मदत केली हे सगळे रंग करायला आणि आता हे मला घेऊन जायचं, त्याच्यामुळे लवकर लवकर सुकले पाहिजे हवी। मुखवटा कलर करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता। मी कधी असे देवीचे मुखवटे कलर केले नव्हते, पण ह्या प्रज्ञाताईंमुळे हा मुखवटा कलर करायला मला मिळालं, तर त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार, कारण की देवीचा मुखवटा मला कलर काम करायला मिळाला। खूप सुंदर बनवलाय तिने। मी तिला तेच मला मेन म्हणजे तिचे डोळे, म्हणजे माझी ती गौरी अशी ती डोळ्यामुळे मला जाम आवडायची, ते अजूनच सुंदर तिने बनवले, मस्त मला आवडलं। आणि मेन मी नॅचरल कलर या देवीमध्ये लावण्याचा प्रयत्न केलाय, कारण की मला ती अशी टिपिकल अशी आर्टिफिशियल देवी नाही पाहिजे होती, गौर नाही पाहिजे होती, त्याच्यामुळे मी असं रंगकाम केलं। मुखवटा वसईला देऊन मी आता आत्याकडे आलेली आहे गौरी गणपतीच्या सणाला आणि आत्याकडे वनस्पतींची सुंदर अशी सजवलेल्या गौरींचं आगमन होत आहे। मला आठवण माहेरची येते ग,
सांग सांग माझे बाबाला लेक, लाराची गौराई येते ग, लेक लाराची गौराई येते ग. राजा सर्जाची गाडी पाठव, लाराची गौराई येते ग, लाराची गौराई येते ग. हिरवे मालाला तांबरी वाट, आठवण माहेरची येते ग, मला आठवण माहेरची येते. वसईतील प्रसिद्ध मूर्तिकार हटकर यांची मूर्ती आत्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आहे. या मूर्तीमध्ये खासियत म्हणजे गणपती बाबाचे केस एक कुरले कुरले असतात आणि ही आत्याकडची गौर वनस्पतींची सुंदर अशी तिला साडी नेसून सजवले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, लाराची गौराई आलई ग, लाराची गौराई आलई ग.